नवापूर येथील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या चर्चासत्र भवनात माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक व संस्था परिवाराचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न। रजनीताई नाईक माजी अध्यक्षा जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व शैक्षणिक शाखांमधील शिक्षक भगिनींनी हा संक्रांत सोहळा आयोजित केला होता। संस्थेमधील महिला शिक्षिका, संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या परिवारातील व पुरुष शिक्षकांच्या परिवारातील महिला रोजच्या धावपळीच्या जीवनातून या निमित्ताने एकत्र याव्यात, या सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न हळदी कुंकू उत्सवाच्या निमित्ताने साधला गेला। या सोहळ्याचे उद्घाटन रजनीताई नाईक यांच्या शुभ हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून संपन्न झाले। त्यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष हरीश कुमार अग्रवाल, यांच्या पत्नी मंजुबेन अग्रवाल या उपस्थित होत्या। दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या हळदी कुंकू समारंभात संस्था परिवारातील महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी भगिनी, संस्थेच्या संचालक मंडळाच्या परिवारातील मान्यवर भगिनी व पुरुष शिक्षकांच्या परिवारातील महिला बहुसंख्य संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या चर्चासत्र भवनामध्ये उपक्रमासाठी मंदा गावित, डॉक्टर सुरेखा बनसोडे, डॉक्टर छाया गावित, कुशलता मावशी, प्राध्यापिका क्षमा कुलकर्णी, प्राध्यापिका वैशाली पाटील, आश्रमशाळा परिवारातून सुवर्णा पाटील मॅडम, सीमा काळे मॅडम, मनीषा पाटील मॅडम, अंकिता जाधव मॅडम, पुष्पा चौधरी मॅडम यांनी आकर्षक सजावटीचे काम पाहिले। उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर संस्थेच्या शैक्षणिक परिवारातील महिला शिक्षकांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू व संक्रांतीचे मान म्हणून प्रत्येक महिलेला आवडता आणि हवाहवासा वाटणारा गजरा भेट दिला। यावेळेस येणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी चहा बिस्किटाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी अंकिता जाधव यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या सेल्फी पॉइंटला सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सेल्फी काढलेत। कार्यक्रमाच्या उद्घाटिका रजनीताई नाईक व प्रमुख अतिथी माननीय मंजुबेन अग्रवाल व माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनाही सेल्फीचा मोह झाला। संपूर्ण कार्यक्रम सुरू असताना वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सोनल सावंत व कल्याणी पाटील यांनी ध्वनी यंत्रणा सांभाळत कार्यक्रमाला साजेसे गीत गायनही केले। आयोजक महिला भगिनी व उपस्थित महिलांसाठी कार्यक्रमाच्या शेवटी गरब्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी रजनीताई नाईक व मंजुबेन अग्रवाल यांच्यासह सर्व महिलांनी गरब्याचा आनंद लुटला। कार्यक्रमाची सांगता आयोजकांच्या पावभाजीसह भोजनाने झाली आणि संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी केले, तर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित यांनी उपस्थितांचे आभार मानलेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।